महाराष्ट्रामध्ये हे केवळ प्रकरण कशामुळे पुढे झालं तर ते माझ्यामुळे आलं। मी ज्यावेळेस या व्यक्तीला बाहेर देशामध्ये डेटा सेंटरवर नोकरीसाठी फूस लावून नेलं होतं आणि तिथे नेऊन त्यामध्ये चॅटिंगसाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर केला जायचा, ही सगळी माहिती आल्यानंतर मी त्याला सोडून आणलं। येण्याचं तिकीट मी दिलं। जसं चीनजवळ एक छोटासा देश असोल नावाचा देश, त्या देशातून त्याला आणलं। छोटासा देश आहे, बेटवर आहे। मी पैसे काढून त्या शेतकऱ्याला आणला आणि इथे आल्यानंतर पोलीस अधीक्षकांना ही सर्व माहिती देण्याचं काम त्यावेळेस स्टार्टिंगला मी केलं आणि मग ही प्रकरण उघडकीस आलं। बातकुळकर साहेब, म्हणजे खूप मोठं प्रकरण आहे। 19 शेतकऱ्यांनी, विशेष म्हणजे काय सांगू आपल्याला, तामिळनाडू दिल्ली हे दोनही डॉक्टर, त्या डॉक्टरला तर दिल्लीच्या डॉक्टरला हात लावू शकत नाही, कोणी लावू शकत नाही, कारण त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवला आहे। दिल्लीच्या डॉक्टरला पद्मश्री पुरस्कार दिला आहे। कदाचित माहिती नसेल किती गंभीर विषय आहे माननीय मंत्री महोदय। तर त्या कोणी ते तुम्ही जिल्हा पहा तुमचा, तो इथे कशाला हा जिल्हा इकडे आणताय? पद्म अध्यक्ष महोदय, गांभीर्य घालवू नका। महाजन साहेब, तुमचा या विषय फार गंभीर आहे। तुम्ही बसून त्याचा, खडसे साहेब आणि तुमचा वाद तो वेगळा वाद आहे। तो जमिनीचा वाद आहे, तो सावकारीचा वाद नाही। ते सावकार बाजूला बसणे। 19 लोकांनी आतमध्ये, अध्यक्ष महोदय हद काय झाली की मर्यादा कुठे आहे? पण फार लांबपर्यंत आहेत। अध्यक्ष महोदय, माझी मागणी बातकळकर साहेबांनी म्हटली त्याप्रमाणे, तर थांबा ना आता। मग आता तुम्हाला प्रश्न फार गंभीर आहे, तुम्हाला शेतकऱ्याच्या संदर्भात काढून, आणि नाही तर तुम्ही काढा, काढतच आले तुम्ही। मंत्री महोदय त्यांना बोलू द्या। आता मी माझा आवाज अजून काही वाढवला नाही, त्यामुळं त्यांना जरा माझ्या आवाजाची कल्पना आहे। अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच, किडनी विकली हे तर पैसे दिले, ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली, ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर उचलून नेली, ते सुद्धा विकून टाकली। आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे। 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर कुठल्या, हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या। तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून, शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळद करत बसलात। अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आले। 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या, आपल्या किडन्या विकल्या म्हणून। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश, आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना, 19 लोकांनी, शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही? म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढे मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये, कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत? यामध्ये चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये आहे ना? आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत। केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये। सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत, 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी, डीडीआर तर आहेच, शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत एवढे मोठे गुन्हा होतो आहे, तर गृह विभागाचंच उत्तर आहे, त्यांनीच उत्तर द्यायचं। त्याच्यावर कारवाई कोण करणार? डीडीआर असेल, डीडीआर वरही कारवाई झाली पाहिजे। हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले, त्यांच्यावर मुका लावा, का अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत।
शेतकऱ्यांच्या किडण्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल. म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार आहे नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं. उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत. हो, जीव गेलाय, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत, एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना. म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही. त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं. म्हणजे किती भयानक असेल. म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार का? मान्य विजय भाऊ, हा. आपण ही गोष्ट खरी आहे की सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणण्याकरता आपण पुढाकार घेतला, परंतु आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाही आहे. एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाही आहे की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला. ह्या प्रकरणामध्ये फक्त एक ते पण दुर्दैवी आहे, एकच शेतकरी आहे त्याच्यामध्ये, आणि 2 लोक आहेत ज्यांनी किडनी आपली विकली किंवा डोनेट केली, ते महाराष्ट्रातले आहे 2, आणि बाकीचे उर्वरित राज्यातले त्या ठिकाणी. दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की संबंधित डॉक्टर जो किडनीची सर्जरी हा पूर्ण देशभर करतो, कुठल्याही देशामध्ये किडनी काढायची असेल तर त्याला बोलण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पॉप्युलर डॉक्टर आहे तो, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे आपल्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो. दुसरं, अजून हे कायदे स्ट्रॉंग करण्याकरिता, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, आपण काय करतो सभागृहामध्ये भलतीच काहीतरी माहिती देतो. आपण वारंवार सांगितलं की 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्याने किंवा त्यांनी विकल्या पण नाही. याच्यामध्ये 9 जण आहे, आम्ही लेखी देखील 9 त्या ठिकाणी दिला, आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी आहे, पण ते दुर्दैवी आहे, काही विषय नाही, ते दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे. सरकारनं तातडी सर्वांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, SIT लावली. आपल्या SITमुळे त्यामुळे सर्वजण आपण माहीत पडले की संपूर्ण देशामध्ये काय होऊन राहिलं आहे. तर ह्या अनुषंगानं जे लोक असतील त्या सन्मानावर तातडीनं कारवाई करण्यात येईल, हा शब्द येतो. खोतकर सर, एक मिनिट. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभागृहाचे सदस्य अतुल भातखळ साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी काढलेला. अध्यक्ष महोदय, अतुल भातखळकर आणि विजय वडेट्टीवार साहेबांचे एक प्रश्न अनुत्तरित आहे मंत्री महोदय, की मोकासारखी कारवाई त्यावरती केली जाईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी जो आता प्रश्न विचारला तो थोडासा स्कोपच्या बाहेरचा होईल, पण अध्यक्ष महोदय, अशाच पद्धतीने जे चंद्रपूरला घडतंय, राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये हेच चालू आहे अध्यक्ष महोदय, आणि यामध्ये गरजेपटी लोक वाटेल त्या भावानी खाजगी सावकाराकडून लोन घेतात. अध्यक्ष महाराज, तुम्हाला जर कळलं तर या खाजगी सावकारांचा रेट 25 रुपयापासून, शेकडा 25 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत अध्यक्ष महाराज, याच्या पलीकडे सुद्धा घंट्यावर सुद्धा व्याज अध्यक्ष महोदय. त्यामुळं या प्रश्नामुळं अध्यक्ष महोदय, राज्याचा संपूर्ण राज्याचा गोषवारा किंवा निश्चितपणे चौकशी आपण अशा प्रकारची या ठिकाणी करणार आहात का? यामुळं अध्यक्ष महोदय, मी ज्या जालन्यातून येतो त्या जालन्यामध्ये अलीकडच्या वर्षभरामध्ये मग ते TV चा सट्टा असेल, क्रिकेटचा सट्टा असेल किंवा बाकी इतर पोटी तरुण मुलं त्या कामाला लागतात आणि खाजगी सावकाराकडून पैसे घेतात, तर अशा अनेक तरुण मुलांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्यातल्या संपूर्ण प्रकारची किंवा जालन्याची चौकशी या संदर्भाने जरी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न असला तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून या संदर्भातले जे काही जालन्यामध्ये झालेले प्रकार आहेत,
आत्महत्या असतील, मुलांनी केलेल्या आत्महत्या असतील, गळफास लावणं असेल, विष प्राशन केलं असून मृत्यू असेल, मी तुम्हाला उदाहरणं तुम्हाला आत्ता माझ्याकडनं पण तुम्हाला मी देतो, परंतु या सर्व प्रकारची चौकशी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय करतील का? आपण जर ह्या लक्षवेधीचं मूळ बघितलं तर हे सर्व प्रकरण जे घडलं आहे ते अवैध सावकारीमुळे, आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता ऑलरेडी आपली समिती त्या ठिकाणी आहे, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि DDR. आता याच्यामध्ये दुरुस्ती आपण अशी करू शकतो की जे परवानाधारक सावकार आहे, जे त्या ठिकाणी वाटप करतात, त्यांनी दर 3 महिन्यांनी हा डाटा ह्या समितीकडे देण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले आहे की नेमका हा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाटप करतो आणि किती दराने दिले पाहिजे याची देखील नियम त्या ठिकाणी सरकारने विहित करून दिलेले आहे. परंतु काही ठिकाणी त्याचा फायदा घेऊन जास्त दराने देतात का खाजगी सावकार, तर ती माहिती त्यांनी AR कडे ते देतात, पण ARच्या माध्यमातून ते ह्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यांच्याकडे देण्याच्या देखील सूचना याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि आपला दुसरा जे म्हणणं आहे की बाबा मोक्का ह्या संदर्भात लावता येईल का, तर निश्चितपणे ह्या सर्व प्रकरणामध्ये एवढं मोठं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, वेगवेगळ्या व्यक्ती गुंतल्या असल्यामुळे कायद्यातल्या तरतुदी बघून तो देखील निर्णय घेण्याचा विचार करण्यात येईल. सन्मान्य सदस्य योगेश सागर. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचा, माननीय मंत्री महोदयांचा आत्महत्या केल्या त्या संदर्भातली तुम्ही वेगळी चौकशी यावर बसवणार का? सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जे प्रकरण उपस्थित केलं ते भलेही स्कोपच्या बाहेरचं आहे, परंतु आपण सांगितलेली माहिती सत्य मानून निश्चितपणे त्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करण्यात येईल. महोदय, मी माननीय मंत्री महोदयांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. जे विचार त्यांनी आता उत्तर देताना व्यक्त केले त्या समितीकडे, जिल्हाधिकारी आणि असिस्टंट रजिस्ट्रारकडे ज्या लायसन्स होल्डर सावकार आहेत त्यांनी त्याची 3 माही रिपोर्ट जमा करायला पाहिजे. मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सरकारच्या माध्यमातून आणि आपण सहकार विभाग असो, जे काही विभाग त्याच्याशी लागत असेल, एक पोर्टल तयार केलं पाहिजे. त्या पोर्टलवर जे सावकारी लायसन्स होल्डर सावकार आहेत त्यांनी त्या पोर्टलवरती किती व्याजाने दिली, कोणाला दिली, किती रक्कम दिली, किती परतफेड झाली, किती वेळासाठी दिली, जामीनला काय ठेवलंय, त्या सगळ्या माहिती पोर्टलवर ठेवल्याशिवाय जर त्यांनी व्यवहार केला तर त्याला कायद्यानुसार दंड होईल. असं पोर्टल आपण तयार करणार का, आणि करणार तर किती महिन्यामध्ये तो पोर्टल कार्यान्वित होणार अध्यक्ष महाराज, जेणेकरून जे गरीब लोक हे लायसन्स होल्डर सावकारांकडनं घेत आहेत त्याला चाप बसेल आणि त्याची पूर्ण माहिती येईल. अध्यक्ष महोदय, योगेश सागर साहेबांच्या विचारांना मी सहमत आहे. मी देखील ब्रीफिंग घेताना ह्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ठेवला होता, परंतु एक दुसरी बाजू आपण ह्या विषयाची समजून घेतली पाहिजे. कुठलाही व्यक्ती हा काही आनंदानं खाजगी सावकाराकडे त्या ठिकाणी कर्ज घ्यायला जात नाही, आणि अशा पद्धतीनं आपण ज्यांनी ज्यांनी कर्ज सावकारांकडून त्यांचे नावं जर डिस्प्ले केले तर तो लाजेनं असाच भरून जाईल. गुलाबराव, आपण जर का असे नावं डिस्प्ले केले तर आपल्या ग्रामीण भागातले लोक काय म्हणन, नाव डिस्प्ले होऊन राहिलं, ही आमची अडचण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय म्हटलं की हा डाटा सावकारांनी AR कडे ते जमा करतात, परंतु ARनी त्या ठिकाणी ही जी समिती आहे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि DDR, ह्या समितीकडे त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि रँडमली ह्या समितीनं त्या ठिकाणी क्रॉस चेकिंग केलं पाहिजे. सन्मान्य सदस्य काशीनाथ बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझं लक्षवेधीमध्ये 2 नंबरला नाव असताना देखील इतका वेळ मी वाट पाहतोय तुम्हाला, तुम्ही एकदाही सांगायला तयार नाहीयेत. बोला. मेंतूर तालुका, नागभीड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणची जी घटना आहे ती घटना देखील गंभीर आहे आणि माणुसकीला काळेबाप असणारी आहे. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पतसंस्था, बँका, खाजगी बँका एवढं सगळं असताना देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सावकारांची संख्या जवळपास 154 आहे. एवढे सावकार त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. याच जिल्ह्यामध्ये मागच्या 8 जानेवारीला या कर्जत तालुक्यातील चंद्रहास ज्ञानबा पांडुळे या शेतकऱ्यानं सावकाराच्या कर्जाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 9 जानेवारीला त्याचा तपास लागला, 8 जानेवारीला तो गायब झाला आणि 9 जानेवारीला तपास लागला तर त्या तपासामध्ये निष्पन्न झालं की त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 18 महिन्यापूर्वी फक्त 1.5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि 18 महिन्यामध्ये त्याला 1,45,000 रुपये व्याजाच्या परताव्यात दिले, तरी देखील
त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या, त्याला उचलून नेऊ अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याला दम दिला गेला. तरी देखील आणि म्हणून त्या कंटाळून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. माझं एकच म्हणणं आहे, या संदर्भामध्ये माझी लक्षवेधी असताना देखील त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं नाही. तर या घटनेच्या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय काय कारवाई करणार त्याचं मला उत्तर हवं आहे. आणि या नगर जिल्ह्यामध्ये ही जे सावकारकीचे लायसन्स एवढे वाढत चाललेत त्याच्यावर कुठेतरी आळा घालणार का, त्या सावकारांना कुठेतरी त्यांच्यावर कुठेतरी जर बसवणार का, हा माझा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. मंत्री महोदय. संबंधित सदस्यांनी सभागृहाला दिलेली माहिती सत्यग्राह्य धरून चौकशी करून उचित कार्यवाही करण्यात येईल. नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद देऊ इच्छेन अतुल भातखळकरजींना की त्यांनी एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणाऱ्या या घटनेच्या संबंधाने या ठिकाणी न्याय मागण्यासाठी लक्षवेधी सादर केली आहे. अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं तर एका गरीब शेतकऱ्याला कर्जबाजारी करून त्याला परदेशात जाऊन किडनी विकायला लावणं हे केवळ सावकारी पाश नाही, तर हे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे की ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंग आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता डायरेक्ट आणि या ठिकाणी 1 लाखाच्या कर्जाचे 74 लाख रुपये व्याज होतेच कसे अध्यक्ष महोदय? 4000% 4000% व्याज त्या ठिकाणी होतं त्याचं. आणि ब्रह्मपुरीतील त्या सावकारावर सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे सुद्धा आजपर्यंत दाखल करण्यात आलेले नाही अशी माहिती या ठिकाणी आहे. तर ते कधी या ठिकाणी करण्यात येणार अध्यक्ष महोदय? दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील हा अशिक्षित शेतकरी त्याचा पासपोर्ट व्हिसा परदेशात प्रवासाची व्यवस्था इतक्या कमी वेळात कोणी केली? या रॅकेटचे धागेदोरे तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत असताना राज्य सरकारनं याला केवळ स्थानिक पोलीस ठाण्यापुरतं का मर्यादित ठेवलं? यात इंटरस्टेट इन्व्हेस्टिगेशन साठी केंद्रीय यंत्रणाची मदत घेतली काय? इंटरपोल किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची मदत का घेतली गेली नाही? या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी हवं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कागदपत्र या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती केली. आता मंत्री महोदयांनी सुद्धा उत्तर दिलं आणि ती त्रिसदस्यीय समिती 2 वर्षात या भागात त्यांनी किती भरारी पथके धाडली आणि किती बेकायदेशीर सावकारांवर गुन्हे दाखल केले की ही समिती केवळ फक्त कागदावरच आहे? याचंही उत्तर मला हवं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 6 आरोपींपैकी काही आरोपींना जामीन मिळाला आहे आणि काही फरार आहेत. अध्यक्ष महोदय, हा रॅकेट काही याचा सूत्रधार हा एकदम मोकाट सुटलेला अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आणि त्यामुळं या ठिकाणी ज्याने या लोकांना किडन्या विकल्यात त्याला काय अटक करण्यात आली? या ठिकाणी अटक करण्यात आली नाही अध्यक्ष महोदय. सरकार केवळ छोट्या सावकारांवर कारवाई करून उपयोगाचं नाही, तर हे जे वाचवण्याचा प्रयत्न करतात अशा माशांना जे रॅकेट चालवतात त्यासाठी काय करणार आहे हे सुद्धा या ठिकाणी मी विचारू इच्छितो. आपण SIT बसवण्याचं या ठिकाणी सांगितलं मंत्री महोदय. 30 डिसेंबर 2025ला आपण SIT स्थापन केली. आज फेब्रुवारी 2026 महिना संपत आला आहे. या 2 महिन्यात SITने महाराष्ट्राबाहेरील एकाही मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला या ठिकाणी विचारायचं वाटतं की शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याचे अवयव गेले, ज्याची जमीन गेली, आज सगळे ते दहशतीत आहेत. याला मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा विशेष योजनेतून या कुटुंबाला तातडीची मदत आपण करणार आहात का आणि त्यांचं उपचाराची व्यवस्था करणार आहात का, असा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, एक पहिला प्रश्न त्यांचा असा होता की हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्यामुळे केवळ फक्त जिल्हास्तरीय SITच्या माध्यमातून याची चौकशी न होता केंद्रीय एजन्सीची याच्यामध्ये मदत घेतली पाहिजे. तर निश्चितपणे आपण जी SIT गठीत केली त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर
कारण हे आपल्या SITनीच याचे पाळेमुळे कुठपर्यंत आहे आतापर्यंत शोधून काढलं. जसं की 2च फक्त आपल्या इथले होते, बाकीचे जे दुसऱ्या स्टेटमधले होते त्याच पद्धतीनं ऑपरेट होणारं हॉस्पिटल कोणचं आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर कोणचा आहे हे आपल्या SITनंच त्या ठिकाणी शोधून काढलं होतं. पण तरी देखील ह्या SITचा अंतिम अहवाल तातडीनं मागून याची व्याप्ती त्या ठिकाणी लक्षात घेऊन केंद्रीय यंत्रणांची देखील त्या ठिकाणी किंवा राज्यस्तरीय यंत्रणांची मदत त्या ठिकाणी घेण्यात येईल. दुसरा आपला अतिशय संवेदनशील प्रश्न आहे की सदर कुटुंबाला मदत, तर निश्चितपणे जी काही मदत ह्या नागभीडच्या आपल्या कुटुंबाला देता येईल ती मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. सन्मान्य सदस्य सावरकर साहेब इकडे ती आहे मंत्री महोदयांना, हे कुटुंब पूर्णतः उघड्यावर पडलेलं आहे. फार वाईट अवस्था आहे तुम्हाला सांगतो. आणि काय आहे ते सगळे चित्र तुमच्या पुढे आहे. या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून काहीतरी मदत करावी, कारण त्याची एकच किडनी आता शिल्लक राहिली आहे. कमवता तोच आहे, वडील उभं राहू शकत नाही. आणि त्यामुळे जरा त्या सहानुभूतीतून विचार करा. कारवाई होईल, पण त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयाची तरी मदत करावी अशी आपल्याकडे विनंती आहे. निश्चितपणे त्या कुटुंबाला मदत करण्यात येईल. सावरकर साहेब. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीचं अंतिमता सावकारी प्रकरण जे आहे सुई जाते ती DDRकडे. आपल्या सहकार खात्यातील DDR आणि AR ही यंत्रणा जर सक्षम असली तर हे प्रकरण थांबवता येईल. आता गृह राज्यमंत्री ही पंकज भाऊ आहेत आणि सहकार मंत्री पंकज भाऊ आहेत. त्यांच्या खात्याचा विषय मी तुम्हाला सांगतो. अँटी करप्शनमध्ये पकडलेला DDR लोखंडे याला पहिल्यांदा जॉईन केलं. परत सावकारीच्या प्रकरणामध्ये GST कमिशनरला हाताशी धरून या पठ्ठ्यानं त्याला ब्लॅकमेल केलं आणि अँटी करप्शनमध्ये रेड हँडेड कॅश घेताना पकडला गेला. त्याला रिइन्स्टेट महाविकास आघाडी सरकार असताना करण्यात आलं आणि रिइन्स्टेट करून माझ्याच जिल्ह्यात जिथं हे प्रकरण घडलं तिथंच DDR करण्यात आलं. आणि पंकज भाऊ तुमचे कॅबिनेट मंत्री आणि तुमच्या खात्याने ती परंपरा कायम केली. त्यानंतर त्याच्या तक्रारी झाल्या, केस कोर्टात, तुमच्या खात्यानं चौकशी नाकारली पुराव्याअभावी. नगदी पैसे घेतानाचा पुरावा आहे, पण तुमच्या मंत्रालयातले गायकवाड नावाचे डेस्क ऑफिसर या सगळ्या लोकांनी शाळा केली, परवानगी नाकारली. बाबासाहेब पाटलांना 5 वेळ मी भेटलो, तुम्हाला 10-12 वेळ भेटलो. इतका पॉवरफुल DDR आहे की तुम्ही कोणीही काही करू शकलं नाही. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली. यानं मुख्यमंत्री कार्यालयाची ऑर्डर चॅलेंज केली मॅटमध्ये. मॅटमध्ये चॅलेंज केल्यानंतर मॅट कोर्टाने सांगितलं ठीक आहे, फेरविचार करा. फेरविचार करायला परत फाईल तुमच्या खात्यात आली. तुमचे आदरणीय मंत्री महोदय बाबासाहेब पाटलाच्या डिपार्टमेंटनी आताही मुख्यमंत्री कार्यालयात फाईल पाठवली. त्याच्यात रिकमेंड केलं नाही. बदली गडचिरोलीला केली होती, अजूनही त्याची बदली कुठं करावी रिकमेंड केली. शेवटी मुख्यमंत्री कार्यालय करेल जे करायचं आहे ते. पंकज भाऊ, मंत्री आणि आमदार आज आहेत, उद्या बदलतात. या मंत्रालयातले जे डेस्क ऑफिसर आणि कर्मचारी आहेत कायम आहेत. सर्व शाळा हेच करतात. माझी विनंती आहे, इतकं गंभीर प्रकरण DDR सारखा माणूस 2 वेळ अँटी करप्शनमध्ये पकडला जाते, तो त्याच जिल्ह्यात आपण रजिस्ट्रेट करतो आणि सर्व लोकप्रतिनिधी तक्रार करतात तरी त्याला हलवायची हिंमत राज्यमंत्र्याची होत नाही, कॅबिनेट मंत्र्याची होत नाही. आता मला हे माहीत आहे की DDRची बदली राज्यमंत्र्याच्या हाती नाही आहे, पण किमान विदर्भातल्या जिल्ह्याचं तर नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. विदर्भाच्या जिल्ह्यात तर तुम्ही बोललं पाहिजे. इतकी काय अगतिकता आहे? एक DDRचा सस्पेंड करायचा सोडा, तुम्ही कॅशमध्ये पकडल्या गेलेल्या DDRला परवानगी नाकारता चौकशीची. आणि म्हणून मंत्री महोदय, विषय जो निघाला ना, काय होऊन जाते, वस्तुस्थिती आणि सिस्टीम समजून घ्या. सावकारीच्या प्रकरणामध्ये पोलीस खातं नंतर इन्व्हॉल्व होते भाऊ. सावकारीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला AR आणि DDRकडेच तक्रार केल्या जाते. त्याची चौकशी समिती स्थापन होते आणि तिथं हे सावकार लोक पूर्ण ते DDRचं आणि ARचं ऑफिस मॅनेज करतात. पुढे काही होत नाही. आणि म्हणून आपण जर डेटा काढला तर सावकारी प्रकरणात झालेल्या तक्रारी आणि झालेली शिक्षा याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे. कुठंतरी वचक सरकारचा असला पाहिजे. माझी नम्र विनंती आहे, मी कोणाच्या विरोधात आकसबुद्धीनं बोलून नाही राहिलो, पण आपण इतके चांगले उत्तर देऊन राहिले. म्हणून या विषयामध्ये आपण आता गांभीर्यानं, सरकार परवानगी देणार का चौकशी त्याच्या भ्रष्टाचाराची, त्याला सस्पेंड करणार का, आणि
त्याची बदली जी प्रस्तावित केली ते कायम करणार काय, याचे उत्तर आपण मंत्री सुनिश्चित महोदय. द्यावे. सन्मान्य सदस्य रणधीर भाऊ यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीमध्ये मी आभारी आहे आपला की त्यात माझी काय परिस्थिती आहे हे पण तुम्ही त्या ठिकाणी सांगून दिली. तरी पण आपण जी मागणी केली आहे, कारण आपली तळमळ मी त्या ठिकाणी समजू शकतो, मला पण त्या प्रकरणाची थोडीफार माहिती आहे. निश्चितपणे ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तो याच्यामध्ये दोषी आढळला की त्याची बदली आणि त्याचं निलंबन देखील निश्चित करण्यात येईल. सन्मान्य सदस्य प्रकाश साळुंके सर. अध्यक्ष महोदय, चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याला जे काही आपण इथं माहिती दिली की 6 जणांनी त्यांना कर्ज दिलं आणि हे 6 जण परवानाधारक सावकार नव्हते. मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की जे परवानाधारक सावकार नाहीत, अवैध रीतीनं सावकारी करतात, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी कायद्यामध्ये काय तरतूद आहे किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मंत्री महोदय काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय. ज्या ह्या सावकारांनी म्हणजे परवाना नसताना जे हे कर्ज त्या ठिकाणी दिलं होतं, यांच्यावरती भारतीय न्याय संहिता सन 2023च्या कलम 143(3), 143(a)(f), 326, 387, 342, 294, 506 आणि 120(ब) इतक्या कलमांन्वये त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु आपण म्हटलेलं म्हणणं देखील तेवढं सत्य आहे. ह्या कायद्यामध्ये अजून सुधारणा करून जास्तीत जास्त कठोर कारवाई कशी करता येईल अशा ऑलरेडी सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विभागाला दिलेल्या आहे. लवकरच ज्यांच्याकडे परवाना नाही, ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांचे देखील नियम त्या ठिकाणी कडक करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. परंतु ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तरतूद वाढविण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत. लक्षवेधी क्रमांक 3. नोंद घ्या. असल्यामुळे माझी लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय,